नमस्कार. आयशा रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे दोडक्याची भाजी, सुकी भाजी बनवणार आहे, डाळ दोडका. तर त्यासाठी मी इथं दोडका घेतलेला आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत यावरच्या. तर इथं बघा मी दोडक्याच्या शिरा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण याला कट करायचं आहे भाजीसाठी. तर इथं भाजी बनवण्यासाठी दोडका या पद्धतीने कट करायचे, एकाचे 2 भाग करायचे तसे. आणि जर रस्सा भाजी करायची असेल तर आपण त्याला या पद्धतीने कट करायचं आहे बघा, या पद्धतीने. पण जर आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल तर याचे 2 भाग करून घ्यायचे. तर इथं मी मीठ घालून पाणी घेतलेलं आहे बघा. यामध्ये आपल्याला या दोडक्याच्या फोडी कट केलेल्या टाकायच्या आहेत. तर इथं बघा मी या पद्धतीने दोडक्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत. आणि भाजी बनवण्यासाठी मी मुगाची डाळ भिजायला घातली होती. तर मी इथं मुगाची डाळ घातलेली आहे. तुम्हाला जर यामध्ये जर तुरीची डाळ ॲड करायची असेल, मसूरची डाळ ॲड करायची असेल तर इथं पण चालते. आणि मी इथं मुगाची डाळ भिजायला घातली आहे बघा. तर इथं बघा मी दोडक्याची भाजी बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे. इथं मी 2 कांदे कट केलेले आहेत आणि 1 टोमॅटो. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल पण घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे बघा, बारीक कट केलेला. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. शेंगाचं कूट घालून पण दोडक्याची भाजी छान लागते. पण या पद्धतीनं पण तुम्ही डाळ घालून करून बघा, अशी पण खूप छान लागते ही भाजी. कांदा जास्त भाजायचा नाही, कारण की भाजीला ग्रेव्ही सुटण्यासाठी कांदा जर जास्त भाजला तर ग्रेव्ही सुटत नाही. आणि जर कांदा असा मीडियममध्ये भाजला तर व्यवस्थित ग्रेव्ही सुटते. तर आता कांदा आपला भाजलेला आहे आणि आपण यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो पण मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित. कांदा टोमॅटो आपल्या व्यवस्थित एकदम भाजून झालेला आहे बघा. यामध्ये 1 चमचा आता हळद पूड घालणार आहे मी. त्याचप्रमाणे अगदी थोडीशी हिंग मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मिडियम करायचा आहे बघा. त्यानंतर आपल्याला यामध्ये घरगुती लाल तिखट घालायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात आपण घरगुती लाल तिखट घालायचं आहे. मी 1.5 चमचा घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मी मॅगी मसाला घालणार आहे 1 चमचा. तर ऑप्शनल आहे मॅगी मसाला, तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये ज्या आपण दोडक्याच्या फोडी कट केल्या होत्या त्या घालायच्या. लहान मुलं शक्यतो दोडक्याची भाजी खात नाहीत, पण मॅगी मसाला घालून जर केली तर खूप चटपटीत होते बघा भाजी आणि मुलं आवडीने खातात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता. हे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये आता जी आपण डाळ भिजवली होती मुगाची, ती या पाण्यासोबतच आपल्याला घालायची, कारण की ही जी डाळ आपण भिजवली त्याचं अर्क यामध्ये उतरलेला असतो बघा. तर आपल्याला ही डाळ पण पाण्यासोबत यामध्ये घालायची आहे. आता आहे या डाळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी
शिजवून घ्यायचे. जास्त पाणी घालायचं नाही, जास्त पाणी घातले की भाजी पांचट होते बघा. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मुगाची डाळ घातली की भाजी खूप टेस्टी होते. तर आहे या पाण्यामध्ये आपल्याला हे दोडक्याची भाजी शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया आपण. मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून एक 15 मिनिट आपल्याला ही भाजी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची. तर 10 मिनिट झालेले आहेत बघा. आपण बघूया आपली भाजी शिजली का. मस्त अशी झालेली आहे ग्रेव्ही तयार बघा. किती छान दिसते भाजी दोडक्याची. तर बघू शकताय तुम्ही, दोडका आपला शिजलेला आहे आणि त्याबरोबर मुगाची डाळ पण आपली शिजलेली आहे. अगदी व्यवस्थित झालेला आहे बघा भाजी. तर आता यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालणार आहे. तर बघा तयार आहे आपली डाळ दोडक्याची भाजी. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप टेस्टी लागते, एकदम मस्त लागते बघा. तर तयार झालेली आहे आपली डाळ दोडक्याची भाजी. आता गॅस बंद करायचा आहे. मस्त अशी आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. सोबतच गरम गरम चपाती. तर खूप छान लागते बघा दोडक्याची भाजी. अगदी रसरशीत झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.